आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झालेली आहे। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये भास्कर जाधवांचे खडेबोल। निवडणूक काळामधील पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा नाराजी व्यक्त। भास्कर जाधव यांच्याशी चर्चा करणार। पक्ष कठीण काळातून जात असताना जबाबदारीतून वक्तव्य केली पाहिजेत। भास्कर जाधवांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। इंडिया आघाडी नाही राहिली तर विरोधक जिवंत राहणार नाहीत। इंडिया आघाडी राहिली पाहिजे तर इंडिया आघाडी आणि मविया तुटलेली नाही, राऊतांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंची बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा। रामदास कदमांची मागणी। कालच्या बैठकीमध्ये हकालपट्टी करण्याबाबतचा ठराव केला। कदमांची माहिती। रामदास कदम यांचं वक्तव्य म्हणजे सत्तेचा माज। पाळलेले पोपट हे फडफड करत आहेत। ठाकरेंना पदावरून काढा हे बोलताना त्यांची जीभ झडत कशी नाही, राऊतांचा निशाणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पानिपतला भेट देणार। पानिपत शौर्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दौरा। पंतप्रधान मोदी उद्या मुंबईमध्ये महायुतीच्या आमदारांचा क्लास घेणार। महायुतीच्या सर्व आमदारांसोबत मोदी स्नेहभोजन सुद्धा करणार। महायुतीमधल्या आमदारांना उद्या रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार। शरद पवार आज दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद घेणार। वायली चव्हाण सेंटरवर शरद पवार पत्रकार परिषद घेणार। पवार काय बोलणार याकडे लक्ष। नागपुरातील मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक। कार्यालयाला जनतेचा चांगला प्रतिसाद। विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील नागरिकांना सीएम कार्यालयाचा आधार।